हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जी रेल्वेमध्ये फार्मसिस्टच्या वॅकन्सी आलेल्या आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्या रेल्वेमध्ये आरआरबी मध्ये ज्या वॅकन्सी येणार होत्या फार्मसिस्टच्या, तर मित्रांनो त्याचे जे शॉर्ट नोटीस आहे ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं। त्याच्यानंतर मित्रांनो, टोटल नंबर ऑफ फार्मसिस्टच्या पोस्टवाला एक नोटिफिकेशन आलं होतं। तर त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं की 246 फार्मसिस्टच्या पोस्ट याच्यामध्ये असणार आहेत। मित्रांनो, ही जी वॅकन्सी असणार आहे रेल्वेची फार्मसीची, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची असणार आहे। त्यानुसार मित्रांनो, जे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये फार्मसीसाठी सिलेबस असतो तो पण आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर डिस्कस केलेला आहे। तर मित्रांनो, आता महत्त्वाचं आहे की ऍप्लिकेशन स्टार्ट कधीपासून होणार आहेत किंवा ऍप्लिकेशनचं एंड डेट काय असणार आहे, तुम्ही कधीपासून या रेल्वेचे जे फार्मसिस्टची एक्झाम आहे तर त्यासाठी तुम्ही कधीपासून ऍप्लिकेशन स्टार्ट करू शकता आणि कोणत्या डेट पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता याची माहिती आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड। तर इथे बघा, ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट फॉर द फॉलोइंग पोस्ट ऑफ पॅरामेडिकल कॅटेगरी बिलो टेबल। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आपलं फार्मासिस्ट हे पॅरामेडिकल कॅटेगरी मध्ये येतं। आणि मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही लास्ट डेट दिलेली आहे। द लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन इज 16/9/2024। म्हणजे मित्रांनो 16 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही काय करू शकता, या रेल्वे फार्मसीच्या एक्झाम साठी अप्लाय करू शकता। तर मित्रांनो, ही झाली लास्ट डेट, म्हणजे या डेट पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता। आता दुसरं क्वेश्चन आहे, सर स्टार्ट कधीपासून होणार आहे, ऍप्लिकेशन तुम्ही कधीपासून करू शकता। तर मित्रांनो, इथे बघा जे ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन दिलेली हे बघू शकता 17/8/2024। तर मित्रांनो 17 ऑगस्ट 2024 पासून तुम्ही काय करू शकता, ऍप्लिकेशन फॉर्म भरायला स्टार्ट करू शकता। 17 तारखेला तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो लास्ट डेट जी असणार आहे ते 16 सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता। तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये जर आपण बघितलं तर इथे बघा फार्मासिस्ट दिलेलं आहे। एंट्री ग्रेड जे पे लेवल असणार आहे मित्रांनो ते बघा 29,200 ही नॉर्मल सगळीकडे सेमच पे लेवल असते, पण सेंट्रल मध्ये बाकीचे जे अलाउन्सेस असतात ते खूप चांगले भेटतात। आता मित्रांनो, या टेबल मध्ये आणखीन तुम्ही जर बघितलं तर इथे मेडिकल स्टँडर्ड पण दिलेले आहे, ते किती असणार आहे, C2 लेवलचं मेडिकल स्टँडर्ड असणार आहे। आणि मित्रांनो, जर त्याच्या पुढच्या टेबल मध्ये जर तुम्ही बघितलं तर एज क्रायटेरिया इथे दिलेले आहे। तर मित्रांनो, हे एज क्रायटेरिया खूप साऱ्या स्टुडंटसाठी खूप महत्त्वाचं आहे। ज्याचं एज मित्रांनो 20 ते 38 यामध्ये असेल तर ते सर्व या ज्या वॅकन्सीज आहेत 246 फार्मसिस्टच्या, तर त्यासाठी सर्व स्टुडंट काय असणार आहेत, इलिजिबल असणार आहेत। ते सर्व स्टुडंट फॉर्म फिल करू शकतात। इथे 246 टोटल वॅकन्सीज आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर मित्रांनो इथे दिलेलं आहे एज बद्दल थोडीशी डिटेल दिलेली आहे, 1/1/2025 ॲज ऑन फॉर डिटेल प्लीज रेफर। तर ते रेफर करण्यासाठी जे ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे नोटिफिकेशन ते काय असणार आहे, ऑफिशियल साईटवरती तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो, जसं आपण मेन्शन केलेलं आहे की रेल्वेमध्ये जे विजनसाठी असतं मेडिकल स्टँडर्ड जे असतं ते कोणतं असणार आहे, C2 लेवलचं असणार आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डिस्टन्स विजन वगैरे मेन्शन केलेलं आहे फार्मसीसाठी C2 लेवल, आणि हे डिटेल तुम्ही रीड करू शकता, त्यानुसार तुम्ही अप्लाय करायचंय। त्याच्यानंतर मित्रांनो रिझर्वेशन साठी पण दिलेलं आहे, आणि एक्झाम तुमची कॅम्प्युटर बेस होणार आहे मित्रांनो। या आणि ह्याच्यासाठी मित्रांनो डिप्लोमा आणि डिग्री स्टुडंट सर्व इलिजिबल असणार आहे, त्यासाठी तुम्ही तयारी करा। आपण ऑलरेडी सिलेबसवर व्हिडिओ बनवलेला आहे, तो सिलेबसवरचा व्हिडिओ बघा तुम्ही आणि त्यानुसार स्टडी स्टार्ट करा। तुम्हाला मित्रांनो या रिलेटेड काही डाऊट असतील तर कमेंट नक्कीच करा। थँक्यू।